मुंबईत बनावट नकाशे सादर करून केलेल्या बांधकामांना दणका. मुंबई महापालिकेने बांधकामे तातडीने निष्कासित करण्याचे आदेश. चंद्रशेखर बावनकुळे यांचा महापालिकेला आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज यवतमाळमध्ये आभार सभा. दुपारी 4 वाजता समता मैदानात आभार सभेला उपस्थित राहणार. शिवसेनेचे माजी उपनेते विजय नाहटा पुन्हा शिवसेनेत दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारी मिळाली नसल्यानं शिवसेनेला ठोकला होता रामराम. सिडको घरांच्या किमती कमी करणार नसल्याने मनसे आंदोलनावर ठाम. तर मनसेतर्फे सिडको विरोधात इंजेक्शन मोहीम राबवण्यात येणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या क्षेत्रप्रमुख जया माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. राजापूर लांजा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश. पंढरपूर विभागाच्या ताफ्यामध्ये 5 नव्या बस दाखल. एसटी बसेसचे पूजन आणि लोकार्पण पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अवताडे यांनी प्रवाशांसोबत एसटी बसने प्रवास केलाय. पंढरपूर तालुक्यात नागरिकांना उन्हाच्या झळा बसू लागल्यात. आमदार समाधान अवताडे यांनी घेतली आहे पाणी टंचाई आढावा बैठक. शिर्डीतील साईबाबांचं समाधी मंदिर रामनवमीच्या दिवशी भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार. तसंच रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीत 3 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. कोल्हापुरातील ज्योतिबा देवस्थानचा विकास करण्यात येणार. 500 कोटींच्या विकास आराखड्याला मिळाली आहे मान्यता. तर पहिल्या टप्प्यात 272 कोटींची विकास कामं होणार. राज्य सरकारचा 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा कार्यक्रमाचा पुण्यात आढावा घेण्यात येणार. 4 आणि 5 एप्रिलला बालेवाडीतील द ऑर्किड हॉटेलमध्ये होणार बैठक. पालघरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी आज पालघर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतलाय. पालघरमध्ये शिक्षण आणि आरोग्यावर आपण सर्वाधिक भर देणार असल्याचं आश्वासन जाखड यांनी दिलंय. पुणे जम्मू तवी झेलम एक्सप्रेस हाऊसफुल. उन्हाळी सुट्टी पडल्यामुळे एक्सप्रेसला प्रचंड गर्दी आहे. 2 एप्रिल ते 30 जून पर्यंत एक्सप्रेसच्या तब्बल 522 अतिरिक्त फेऱ्या होणार. पुण्यात पुन्हा एकदा ठाण्याच्या रिक्षाची जोरदार चर्चा. ठाण्याची रिक्षा सुसाटचे झळकलेत फलक. बोलने वाले बोलते रहे वो काम ही करता जाए. बॅनरवर उल्लेख. तर एकनाथ शिंदेंवरील विडंबनात्मक गाण्याला पुण्यातल्या बॅनरच्या माध्यमातून उत्तर. तर कॉमन मॅन असे व्यंगचित्र असलेला हा फलक लक्षवेधी ठरतोय. शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश निर्णय मागे. गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापनाचा. शालेय शिक्षण विभागाने योजना वर्षभरात गुंडाळली आहे. अमरावती शहरात 16 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू. भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलीस आयुक्तांची माहिती. सोलापूरमधील सीतामाई तलावाच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना तलावाचा बांध मधोमध फोडला. लाखो लिटर पाणी वाया गेलंय. तर दोन्ही बाजूच्या शेताला तळ्याचं स्वरूप आलंय. पुणे शहरातला पाणी पुरवठा आज बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी अनेक भागातील पाणी पुरवठा आज बंद राहणार. आळंदीमधील नगर परिषदेच्या हद्दीत पाणी पुरवठा बंद. उद्या शहरात कमी दाबाने नागरिकांना मिळणार पाणी. मार्चमध्ये रणरणत्या उन्हामुळे 81 पक्षी जखमी झाले. तर दरवर्षीच्या तुलनेत यंदा जखमींचं प्रमाण अधिक. तर जखमी पक्ष्यांवर रुग्णालयात उपचार सुरू. चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर खड्डे आणि धूळ. यामुळे मार्चच्या प्रदूषणात पुन्हा मोठी वाढ. 31 दिवसांपैकी 9 दिवस अत्याधिक तर 18 दिवस साधारण प्रदूषण. सोलापुरात बंद असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला महापालिकेच्या आयुक्तांची भेट. आयुक्त सचिन उंबासे यांनी प्राणी संग्रहालयाची पाहणी करून संग्रहालयातील दुरुस्ती संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय 91 कंपनीची सिंधुदुर्ग पुणे सिंधुदुर्ग विमान सेवा पुन्हा सुरू. सोमवार आणि शुक्रवार वगळता आठवड्याचे 5 दिवस राहणार विमान सेवा सुरू.
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या मुलुंडच्या एमटी अग्रवाल रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात. हे रुग्णालय एका खासगी संस्थेला चालवायला देण्याचा घाट पालिका प्रशासनाकडून घातला जाणार. परभणी शहरात रमजान ईद निमित्त ईद ए मिलाद कार्यक्रमात एकतेचे दर्शन. राजकीय नेत्यांसह हिंदू मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी रंगल्या बैलगाड्या शर्यती. प्रथम क्रमांकासाठी 1,11,000 रुपयांचं बक्षीस. स्पर्धेत 400 बैलगाड्या सहभागी. अक्कलकोट तालुक्यात हन्नूर गावातील रानमाथ्यावरती हन्नूर केसरी बैलगाडा स्पर्धेत बुलढाण्याच्या झिंगाट बाब्या ठरला हन्नूर केसरी. जवळपास 129 बैल जोडी मालकांनी घेतला होता सहभाग. अकोल्यात चक्क पिण्याच्या पाण्यात आढळल्या जिवंत अळ्या. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पिण्याचे पाणी दूषित असल्यानं आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.